नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की 60 वर्षानंतर शरीर 40 किंवा 50व्या वर्षी जसं होतं तसं राहत नाही आहे. तेच अन्न, त्याच सवयी आणि तोच निष्काळजीपणा आता थेट आजाराकडे घेऊन जातो. बरेच वृद्ध लोक मला म्हणतात की डॉक्टर, आपण लहानपणापासून जे खात आलो आहोत तेच खात आलो आहोत. मग आपल्याला इतका अशक्तपणा, सांधेदुखी, मधुमेह, हृदयविकार आणि स्मरणशक्तीच्या समस्या का येत आहेत? हा प्रश्न मी आज तुम्हाला विचारू इच्छिते. तुमचा आहार तुमच्या वयासाठी योग्य आहे का, की तुम्ही नकळत विष सेवन करत आहात? मी दररोज 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची रुग्ण पाहते आणि जवळजवळ प्रत्येकाची कहाणी सारखीच असते. काही जण म्हणतात, डॉक्टर, मी दररोज काजू खातो तरीही मी अजूनही अशक्त आहे. काही जण म्हणतात, मी नेहमीच दूध, तूप किंवा मग ड्रायफ्रूट्स खाल्ले आहेत तरीही माझ्या नसा ब्लॉक आहेत. आणि जेव्हा मी त्यांना विचारते की ते कोणते ड्रायफ्रूट्स खातात, किती खातात, केव्हा खातात, तेव्हा हे खरं सत्य बाहेर येतं. आजपासून मी तुम्हाला 60 वर्ष वयानंतर अमृतासारखं काम करणाऱ्या ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहे. तसेच या वयामध्ये शरीराला हळूहळू कमकुवत करणाऱ्या ड्रायफ्रूट्सबद्दल सांगेन. लक्षात ठेवा, प्रत्येक ड्रायफ्रूट्स चांगला नसतो आणि प्रत्येक ड्रायफ्रूट्स प्रत्येक वयासाठी योग्य नसतो. आज मी ज्या पहिल्या ड्रायफ्रूट्सबद्दल बोलत आहे ते म्हणजे बदाम. बदाम हे वृद्धांसाठी सर्वात फायदेशीर ड्रायफ्रूट्स मानलं जातं, परंतु ते योग्यरित्या सेवन केलं तरच. माझ्याकडे सुमारे 65 वर्षांचा एक रुग्ण होता, ज्याला स्मृती कमी होती आणि त्याच्या हातपायांना मुंग्या येत होत्या आणि जागा झाल्यावरती थकवा येत होता. तो दररोज 10 ते 12 कच्चे बदाम खात असे. त्याला वाटायचं की जास्त बदाम म्हणजे जास्त ऊर्जा, पण ही त्याची सर्वात मोठी चूक होती. बदाम खाण्याची योग्य पद्धत म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 5 बदाम स्वच्छ पाण्यामध्ये भिजवणं, सकाळी ते सोलून रिकाम्या पोटी चांगले चावून खाणं, त्यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका. ही पद्धत आपल्या मेंदूच्या नसा मजबूत करते, स्मरणशक्ती सुधारते, हृदय मजबूत करते आणि वृद्धांमध्ये हळूहळू कमजोरी दूर करते. प्रमाण अत्यंत महत्त्वाचं आहेच. 60 वर्षाच्या वयानंतर दिवसातून 5 पेक्षा जास्त बदाम कुणीही खाऊ नयेत. मधुमेह असलेल्या वृद्धांनी स्वतःला 4 पर्यंत मर्यादित ठेवावं. उन्हाळ्यात बदामांचं प्रमाण कमी करावं. ज्यांना पोट जड आहे, गॅस आहे किंवा आम्लपित्त आहे त्यांनी दिवसा नाही तर फक्त सकाळीच बदाम खावेत. आता मी तुम्हाला 60 वर्षाच्या वयानंतर टाळावे अशा एका बदामाबद्दल किंवा ड्रायफ्रूट्सबद्दल सांगू इच्छिते. काजू चविष्ट आणि पौष्टिक वाटू शकतात, परंतु ते वृद्धांसाठी सर्वात हानिकारक ड्रायफ्रूट्सपैकी एक आहे. माझ्याकडे 70 वर्षांचा एक रुग्ण होता. त्याने सतत वजन वाढणं, रक्तातील साखर वाढणं आणि गुडघ्यांमध्ये सूज येणं अशी तक्रार केली. त्याने सांगितलं की तो दररोज संध्याकाळी चहासोबत काजू खातो, कारण त्याला असं वाटतं की यामुळे त्याला शक्ती मिळते. सत्य हे आहे की काजू शरीरातील चरबी वाढवतात, नसांमध्ये जळजळ निर्माण करतात आणि साखरेची पातळी वेगाने वाढवतात. 60 वर्षाच्या वयानंतर पचन कमकुवत होतंच आणि काजू जड असल्याने योग्यरित्या पचतही नाहीत. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. जर एखादी वृद्ध व्यक्ती खूप कमकुवत असेल आणि डॉक्टरांनी त्यांना विशेष परवानगी दिली असेल तर त्यांनी महिन्यातून 1 किंवा 2दा 2पेक्षा जास्त काजू खाऊ नयेत. या वयामध्ये दररोज काजू खाणं हे विषासारखं आहे. म्हणून आजचा पहिला नियम लक्षात ठेवा. जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर योग्य पद्धतीने, योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये बदाम खा आणि शक्य तितके काजू टाळा. ही साधी समज तुम्हाला गंभीर आजारांपासून सुद्धा वाचवू शकते. आता मी तुम्हाला आणखी एका नट्सबद्दल सांगेन जे वृद्धांची हाडे मजबूत करतात आणि अशा नट्सबद्दलचे सत्य देखील सांगेन जे दिसायला छान दिसतं पण शरीराला आतून कमकुवत करतं. जर तुम्हाला निरोगी शरीर, तीक्ष्ण मन आणि वृद्धापकाळातही औषधांपासून विश्रांती हवी असेल तर मी माहिती देत आहे ती तुम्ही हलक्यात घेऊ नका. हे अनुभवातून आलेलं सत्य आहे. आता मी तुम्हाला अशा नट्सबद्दल सांगणार आहे जे 60 वर्षांच्या वयानंतर हाडे, नसा आणि हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जातात, परंतु जेव्हा ते योग्यरित्या खाल्ले जातात तेव्हाच त्यांचा फायदा होतो. हे नट्स म्हणजे अक्रोड. अक्रोडला मेंदूचा एक महत्त्वाची गोष्ट संबोधली जाते.
पण वृद्धांसाठी याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते मज्जातंतूची लवचिकता सुधारतं, हृदयाच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतं आणि हळूहळू सांधेदुखी देखील कमी करतं. माझ्याकडे एक 62 वर्षांचे रुग्ण होते जे रात्री गुडघेदुखी, पाठदुखी आणि पायामध्ये जळजळ होत होती. ते आधीच अनेक औषधं घेत होते पण त्यांना आराम मिळत नव्हता. जेव्हा मी त्यांच्या खाण्याच्या सवयीबद्दल विचारलं तेव्हा मला असं आढळलं की ते अक्रोड खात नाहीत कारण त्यांना वाटतं की ते खूप गरम आहेत. जेव्हा अक्रोड योग्य पद्धतीने दिले जातात तेव्हा त्यांची मज्जातंतूची जळजळ आणि सांधेदुखी 3 महिन्यांमध्ये बरीच कमी झाली. अक्रोड खाण्याची योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1-2 अक्रोड जे आहे ते तुम्ही त्याचे तुकडे करा आणि स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून सकाळी उठल्यानंतर दोन्ही तुकडे जे आहे ते पूर्णपणे चावून आणि रिकाम्या पोटी खायचे आहे. यानंतर किमान 30 मिनिटे काहीही खाऊ नका. यामुळे अक्रोड तेल शरीरामध्ये योग्यरित्या शोषलं जातं आणि नसांपर्यंत पोहोचतं. प्रमाणाकडे विशेष लक्ष द्या. 60 वर्षानंतर दिवसातून एकापेक्षा जास्त अक्रोड खाऊ नये. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेल्या वृद्ध लोक देखील 1 अक्रोड सुरक्षितपणे खाऊ शकतात. पण तळलेले किंवा भाजलेले अक्रोड कधीही खाऊ नयेत. अक्रोड नेहमीच कच्चे आणि भिजवलेले खावेत. अक्रोड कधी खाऊ नये हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर एखाद्याला जास्त गॅस, पोटफुगी, जुलाबांचा त्रास होत असेल तर दररोज अक्रोड खाणं टाळा. अशा लोकांनी आठवड्यातून फक्त 3 वेळाच ते सेवन करावं. ज्यांच्या शरीरामध्ये जास्त उष्णता आहे त्यांनी उन्हाळ्यामध्ये अक्रोडचं सेवन अर्ध्याने कमी करावं. आता मी तुम्हाला अशा एका अक्रोडबद्दल सांगणार आहे जो 60 वर्षांच्या वयानंतर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. हे अक्रोड म्हणजे शेंगदाणे. लोक सहसा शेंगदाणे स्वस्त आणि पौष्टिक मानतात आणि ते दररोज खाण्यास सुरुवात करतात. पण वृद्धांसाठी ते सर्वात समस्याप्रधान गोष्ट आहे. माझ्याकडे 68 वर्षांची एक महिला रुग्ण होती. तिला वारंवार पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठतेची तक्रार होती. तिच्या पायांनाही सूज येत असे. तपासणी केल्यावर कोणताही गंभीर आजार आढळला नाही. जेव्हा मी तिच्या खाण्याच्या सवयी पाहिल्या तेव्हा मला आढळलं की दररोज संध्याकाळी मूठभर शेंगदाणे ती खात होती, तेही भाजलेले आणि मीठ लावून. 60 वर्षानंतर शेंगदाणे हानिकारक असतात कारण ते खूप जड असतात आणि पचायला वेळसुद्धा लागतो. वृद्धांची पचनशक्ती कमकुवत होते आणि शेंगदाणे व्यवस्थित पचवू शकत नाहीत. यामुळे गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीचा धोका वाढतो. शिवाय शेंगदाणे शरीरातील चरबी वाढवतात आणि मधुमेह देखील वाढवू शकतात. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने शेंगदाणे खावेत तर त्यांनी ते मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी सेवन करावे. महिन्यातून एकदा किंवा मग 2दा फक्त 10 ते 12 शेंगदाणे मीठ न घेता आणि भाजल्याशिवाय शेंगदाणे कधीही संध्याकाळच्या वेळी खाऊ नयेत. रिकाम्या पोटी किंवा मग रात्री शेंगदाणे खाणं सर्वात हानिकारक आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी, युरिक ॲसिड किंवा मधुमेह असलेल्या वृद्धांनी शेंगदाणे पूर्णपणे टाळावेत. हे शेंगदाणे शरीरामध्ये हळूहळू जळजळ वाढवतात, वेदना वाढवतात. या भागाचा सार अगदी स्पष्ट आहे. 60 वर्षानंतर जर तुम्हाला तुमची हाडे, नसा आणि हृदय मजबूत ठेवायचं असेल तर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये शेंगदाणे खा. परंतु शेंगदाणे रोजची सवय बनवू नका, अन्यथा शक्ती देण्याऐवजी ते आजारांना कारणीभूत ठरू शकतात. आता मी तुम्हाला अशा एका ड्रायफ्रूट्सबद्दल सांगेन जो अशक्तपणा, कमजोरी आणि थकवा कमी करू शकतो. मी अशा एका ड्रायफ्रूट्सबद्दल सत्य सांगेन जो बाहेरून फायदेशीर दिसतो पण वृद्धांसाठी हानिकारक ठरतो. जर तुम्हाला वृद्धत्व ओझं म्हणून टाळायचं असेल आणि तुमच्या शेवटच्या वर्षामध्ये तुमचं शरीर चांगलं राखायचं असेल तर बाकीचं चुकवू नका. आता मी तुम्हाला अशा एका ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहे जो 60 वर्षांच्या वयानंतर अत्यंत अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे ड्रायफ्रूट्स म्हणजे मनुके. लोक अनेकदा मनुके लहान आणि सामान्य समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु वृद्धांसाठी जर ते योग्यरित्या घेतले तर ते औषधापेक्षा कमी नाहीत. माझ्याकडे 70 वर्षांचा एक रुग्ण होता. त्याला वारंवार चक्कर येणं, श्वास लागणं, धाप लागणं आणि सतत थकवा येत होता. चाचण्यांमधून असं दिसून आलं की त्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं. ते औषधं घेत होते पण त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करत होते. जेव्हा मनुके त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योग्यरित्या समाविष्ट केले गेले तेव्हा त्यांची कमजोरी आणि चक्कर 2 महिन्यांमध्ये लक्षणीयरित्या कमी झाली. मनुके खाण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी 7 ते 8 मनुके पूर्णपणे धुवून घ्यायचे आहे आणि 1 वाटी पाण्यामध्ये भिजवायचे आहे.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तेच पाणी प्यायचं आहे. नंतर मनुके हळूहळू चावायचे आहे. त्यानंतर किमान 30 मिनिटे काहीही खाणं टाळायचं आहे. ही पद्धत रक्त शुद्ध करते, हिमोग्लोबिन वाढवते आणि शरीराला पुनरुज्जीवित करते. प्रमाणाबद्दल विशेषतः लक्षात ठेवा, 60 वर्षांच्या वयानंतर दिवसातून 8 पेक्षा जास्त मनुके खाऊ नयेत. मधुमेह असलेल्या वृद्धांनी स्वतःला 5 मनुके खावेत आणि तेही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच. मनुके नेहमी भिजवून खावेत. कोरडे मनुके थेट खाण्यामध्ये गेल्याने पोटामध्ये उष्णता, गॅस आणि आम्लता होऊ शकते. मनुके कधी टाळावे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर एखाद्याला अतिसार, पोटदुखी किंवा आतड्यांमध्ये जळजळ होत असेल तर त्यांनी मनुके खाणं टाळावं. उन्हाळ्यात मनुके खाण्याचं प्रमाण आणखी कमी केलं पाहिजे, कारण जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. आता मी तुम्हाला अशा नट्सबद्दल सांगणार आहे जे 60 वर्षांच्या वयानंतर खाल्ले तर हळूहळू शरीराला नुकसान पोहोचवू शकतं. हे नट्स म्हणजे पिस्ता. लोक अनेकदा पिस्ता हलका आणि सुरक्षित मानतात, तथापि ते वृद्धांसाठी तितकं फायदेशीर नाही जितकं ते दिसतं. माझ्याकडे एक 65 वर्षांचे रुग्ण होते जे वारंवार छातीत जळजळ, तोंडात अल्सर आणि निद्रानाशाची तक्रार करत होते. तपासणीमध्ये कोणतेही गंभीर आजार आढळले नाही. मी त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की तो दररोज संध्याकाळी खारट पिस्ता खातो, कारण त्याला ते हलके आणि निरुपद्रवी वाटत होते. सत्य हे आहे की पिस्ता शरीरातील उष्णता वाढवतं. 60 वर्षाच्या वयानंतर शरीराची सहनशक्ती कमी होते आणि पिस्त्याच्या उष्ण स्वभावामुळे तोंडामध्ये अल्सर, आम्लता, झोपेचा त्रास आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. विशेषतः खारट पिस्ता वृद्धांसाठी खूप हानिकारक असतात, कारण त्यात मीठ आणि तेल दोन्ही असतं, ज्याचा हृदय आणि रक्तदाबावर वाईट परिणाम होतो. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला पिस्ता खावाच लागला तर त्यांनी ते अगदी मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी खावेत. महिन्यातून एकदा किंवा मग 2दा, तेही मिठाशिवाय आणि भाजल्याशिवाय. फक्त 4 ते 5 कच्चे पिस्ता. संध्याकाळी आणि रात्री पिस्ता अजिबात खाऊ नये. रिकाम्या पोटी पिस्ता खाणं देखील हानिकारक असू शकतं. उच्च रक्तदाब, हृदयरोग, तोंडात अल्सर किंवा मग जास्त उष्णता असलेल्या वृद्धांनी पिस्ता पूर्णपणे टाळावा. हे नट्स हळूहळू शरीरामध्ये असंतुलन निर्माण करतं, ज्यामुळे वयानुसार या समस्या वाढतात. आता तुम्हाला हे स्पष्ट समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक लहान दिसणारा नट्स हा सुरक्षित नाही आणि प्रत्येक गोड चवीचा ड्रायफ्रूट्स हानिकारक नाही. जर योग्यरित्या सेवन केलं तर मनुका रक्त वाढवण्यासाठी आणि वृद्धांमध्ये अशक्तपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तथापि पिस्ता, विशेषतः मीठ आणि भाजलेले, या वयामध्ये शरीराला हानी पोहोचवू शकतात. आता मी तुम्हाला हृदय आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असलेल्या एका नट्सबद्दल सांगणार आहे आणि मी अशा नट्सबद्दल सत्य देखील सांगेन ज्याला अनेक लोक आरोग्याचा खजिना मानतात, परंतु ते वृद्धांसाठी धोकादायक ठरू शकतं. जर तुम्हाला वृद्धापकाळातही तुमच्या शरीरामध्ये चैतन्य टिकवून ठेवायचं असेल आणि छोट्या चुकांमुळे होणाऱ्या मोठ्या आजारांपासून वाचायचं असेल तर खालील माहिती अजिबात चुकवू नका. आता मी तुम्हाला एका अशा सुक्या मेव्याबद्दल सांगणार आहे जो 60 वर्षांच्या वयानंतर हृदय, डोळे आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो, पण योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी सेवन केलं तरच. हे सुक्या मेव्याचे नाव आहे मखाना. बरेच वृद्ध लोक ते हलके आणि सुरक्षित मानून ते त्यांना हव्या त्या प्रमाणामध्ये खाण्यास सुरुवात करतात. तथापि एक योग्य पद्धत आहे जी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सुमारे 68 वर्षांचा एक रुग्ण माझ्याकडे आला. त्याला हृदय कमजोरी, अंधुक दृष्टी आणि निद्रानाशाचा त्रास होता. तो आधीच अनेक औषधे घेत होता. तपासणी दरम्यान जेव्हा त्याच्या आहाराबद्दल चर्चा केली गेली तेव्हा असं आढळलं की तो मखाना अजिबातच टाळत होता, कारण त्याला वाटलं की ते मुलांसाठी असतात. जेव्हा त्याला योग्य पद्धतीने मखाना वापरण्यास आला तेव्हा काही महिन्यांमध्येच त्याचा थकवा कमी झाला आणि त्यांच्या डोळ्यांच्या समस्या देखील सुधारल्या. मखाना वृद्धांसाठी फायदेशीर आहे कारण ते हलके, सहज पचण्याजोगे आहे आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतं. ते शरीरामध्ये अस्वस्थ चरबी न वाढवता शक्ती प्रदान करतं आणि दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतं. मखाना खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे नाश्ता किंवा मग दुपारच्या जेवणासोबत ते खाणं. मखाना हलकासा कोरडा भाजलेला असावा, तेल आणि मीठ न घालता. दररोज एका लहान वाटीपेक्षा जास्त मखाना खाऊ नये. बरेच वृद्ध लोक संध्याकाळी टीव्ही पाहताना मखाने खातात. ही एक वाईट सवय आहे. संध्याकाळी आणि रात्री मखाना खाल्ल्याने पचनावरती ताण येतो. मधुमेह असलेल्या वृद्धांसाठी मखाना हा एक चांगला पर्याय आहे, परंतु त्याचं प्रमाण मर्यादित असलं पाहिजे. आठवड्यातून 5 वेळा मखाना खाणं पुरेसं आहे.
दररोज मोठ्या प्रमाणामध्ये मखाना खाणं देखील योग्य नाही. मखाना कधी टाळावा हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. जर एखाद्याला तीव्र बद्धकोष्ठता असेल आणि आतडे शुद्ध करण्यात अडचण येत असेल तर मखाना दररोज खाऊ नये. अशा लोकांनी आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळाच ते सेवन करावं. जास्त कोरडे मखाना खाल्ल्याने काही लोकांमध्ये घसा कोरडा आणि पोटामध्ये जडपणा येतो असं दिसून आलं आहे. आता मी तुम्हाला एका अशा ड्रायफ्रूटबद्दल सांगणार आहे ज्याला लोक हृदयाचा मित्र मानतात, पण 60 वर्षानंतर तेच ड्रायफ्रूट्स हृदयासाठी धोका बनत असतात. ते म्हणजे नारळ आणि विशेषतः सुका नारळ. हा एक असा पदार्थ आहे जो वृद्धांनी खूप काळजीपूर्वक खावा. माझ्याकडे 70 वर्षांचे एक रुग्ण होते. त्यांना हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा, श्वास घेण्यास त्रास आणि छातीमध्ये जडपणाची तक्रार होती. तपासणीमध्ये त्यांच्या नसांमध्ये चरबीचं प्रमाण लक्षणीयरित्या जमा झाल्याचं दिसून आलं. त्याच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारलं असता ते म्हणाले की ते दररोज थोड्या प्रमाणामध्ये सुका नारळ खातात कारण ते हृदयासाठी चांगलं असतं असं त्यांना वाटत होतं. सत्य हे आहे की सुका नारळ खूप जड असतो आणि त्यात चरबीचं प्रमाणही जास्त असतं. 60 वर्षांच्या वयानंतर जेव्हा शरीर आधीच मंद गतीने कार्य करतं तेव्हा सुका नारळ नसांमधील चरबी वाढवू शकतो आणि हृदयरोगाचा धोकाही वाढवू शकतो. विशेषतः हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी सुका नारळ टाळावा. जर एखाद्याला नारळ खावाच लागला तर तो मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य स्वरूपामध्ये खावा. आठवड्यातून एकदा दिवसा आणि जेवणासोबत ताज्या नारळाचा एक छोटासा तुकडा तुम्ही खाऊ शकता. रात्री नारळ खाणं टाळावं. जडपणा, गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या वृद्धांसाठी नारळ आणखी हानिकारक असू शकतो. ते पचनक्रिया आणखी मंदावते आणि पोटाच्या समस्या वाढवू शकते. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हलके दिसणारे मखाने जर योग्यरित्या सेवन केले तर ते वृद्धांसाठी वरदान आहे. तथापि नारळासारखे पारंपरिक ड्रायफ्रूट्स देखील न समजता सेवन केलं तर ते हानिकारक ठरू शकतं. वृद्धापकाळातील सर्वात मोठी चूक म्हणजे जुन्या समजुतींवर अवलंबून राहणं आणि शरीर बदललेलं आहे हे लक्षात न घेणं. योग्य ड्रायफ्रूट्स योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी निवडले तर औषधांची गरज कमी होऊ शकते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते. आता मी तुम्हाला एका अशा ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहे जो वृद्धांसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि लोक दररोज खाणाऱ्या ड्रायफ्रूट्सबद्दल संपूर्ण सत्य, परंतु ते अशक्तपणा, सूज आणि आजाराचं मूळ बनतं. ही माहिती 60 वर्षानंतर निरोगी आणि स्वावलंबी राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आता मी तुम्हाला अशा ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहे जो 60 वर्षानंतर शरीरातील अशक्तपणा, थकवा, कमी रक्तदाब आणि ऊर्जेची कमतरता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर ते आहेत खजूर. बरेच लोक खजुरांना गोड फळ मानतात, तथापि वृद्धांसाठी तर ते योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने खाल्लं तर ते जीवनात नवीन चैतन्य निर्माण करू शकतात. माझ्याकडे सुमारे 72 वर्षांचा एक रुग्ण होता. सकाळी उठताच त्याला अशक्तपणा जाणवत होता. तो चालण्यास घाबरत होता आणि वारंवार चक्कर येण्याची तक्रारही करत होता. त्याचा रक्तदाब अनेकदा कमी होत होता. तो गोड पदार्थांना घाबरत होता आणि गोड पदार्थ टाळतही होता. तपासणीनंतर जेव्हा खजूर त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योग्यरित्या समाविष्ट केले गेले तेव्हा काही आठवड्यांमध्ये त्यांची कमजोरी लक्षणीयरित्या सुधारली. खजूर वृद्धांसाठी फायदेशीर आहेत कारण ते त्वरित ऊर्जा प्रदान करतात, हृदयाचे ठोके नियंत्रित करतात आणि स्नायूंना बळकटी देतात. ज्यांना वारंवार थकवा, आळस आणि अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी ते विशेषतः फायदेशीर आहेत. खजूर खाण्याची योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी 1 किंवा 2 खजूरचे लहान तुकडे करा आणि त्यांना 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उठल्यावर तेच पाणी रिकाम्या पोटी प्या आणि नंतर खजूर हळूहळू चावून खा. त्यानंतर किमान 30 मिनिटे दुसरं काहीही खाऊ नका. ही पद्धत शरीराला आतून ऊर्जा देते आणि पचनावर ताण देत नाही. प्रमाणाकडे विशेष लक्ष द्या. 60 वर्षानंतर दिवसातून 2 पेक्षा जास्त खजूर खाऊ नयेत. मधुमेह असलेल्या वृद्धांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फक्त एक छोटी खजूर खावी. खजूर कधीही दुधासोबत खाऊ नये आणि रात्री खजूर खाणे देखील योग्य नाही. खजूर कधी खाऊ नये हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला जास्त गॅस, पोटफुगी किंवा जुलाब होत असतील तर त्यावेळी खजूर टाळावेत. तीव्र उष्णतेमध्ये खजुरांचं प्रमाण आणखी कमी करावं. आता मी तुम्हाला एका सुक्या फळाबद्दल सांगणार आहे ज्याला लोक ऊर्जेचा खजिना मानतात. 60 वर्षानंतर हे अतिशय सुकं फळ जे आहे ते शरीरासाठी समस्या बनू शकतं. हे सुकं फळ म्हणजे सुके अंजीर. सुके अंजीर खूप फायदेशीर दिसतात आणि बरेच लोक ते दररोज खाण्याची सवयही लावतात. तथापि हे नेहमीच वृद्धांसाठी योग्य नसतं. माझ्याकडे 65 वर्षांचे एक रुग्ण होते जे सतत पोट जड होणं, गॅस, उच्च रक्तातील साखर आणि सुजलेल्या पायांचा त्रास सहन करत असत.
तो दररोज सकाळी सुके अंजीर खात असे, कारण त्याला सांगण्यात आलं होतं की ते ऊर्जा देतात. तथापि त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली. सत्य हे आहे की सुके अंजीर खूप गोड आणि जड असतात. वयाच्या 60व्या वर्षानंतर जेव्हा पचनशक्ती कमकुवत होते तेव्हा सुके अंजीर पोटामध्ये व्यवस्थित पचत नाही. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो. आणि विशेषतः मधुमेह, लठ्ठपणा किंवा पोटाच्या समस्या असलेल्या वृद्धांनी सुके अंजीर खाणं टाळावं. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने अंजीर खावेच तर त्यांनी त्याच्या ताजे अंजीर जे आहे, अंजिराचा एक छोटासा तुकडा खावा आणि तोही अधूनमधून किंवा मग अन्नासोबत. या वयामध्ये दररोज सुके अंजीर खाणं हानिकारक असू शकतं. सांधे सुजणं, पोट जड होणं आणि रक्तातील साखरेची समस्या असलेल्या वृद्धांसाठी सुके अंजीर हळूहळू त्याची स्थिती बिघडवू शकतात. म्हणून ते शक्तीचा स्रोत आहे असं समजून ते दररोज खाण्याची चूक कधीही करू नये. आता जर आपण संपूर्ण विषयाचा निष्कर्ष काढला तर योग्य गोष्टींची आवश्यकता असते. योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी खाल्ले तर त्यांचा नक्कीच योग्य फायदा मिळत असतो. चुकीचे ड्रायफ्रूट्स जर दररोज खाल्ले तर ते आजाराचं मूळ बनू शकतात. बदाम, अक्रोड, मनुका, मखाना आणि खजूर हे सर्व वृद्धांसाठी फायदेशीर आहेत, परंतु जर ते शहाणपणाने खाल्ले तर काजू, शेंगदाणे, पिस्ता, सुके नारळ आणि सुके अंजीर हे अविचारीपणे जर खाल्ले तर हानिकारक ठरू शकतात. म्हातारपण हे कमकुवतपणाचं लक्षण नाही आहे, तर ते शहाणपणाचं प्रतीक आहे. आजच तुमचा आहार समजून घेतल्याने येणाऱ्या काळामध्ये औषधांची गरज कमी होऊ शकते, वेदना कमी होऊ शकतात आणि आयुष्य अधिक आरामदायी होऊ शकतं.